श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी नवे यश घेऊन येणार का? नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळेल का? व्यवसायातील अडथळे दूर होतील का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? कुटुंबातील मतभेद मिटतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात पुन्हा गोडवा निर्माण होईल का? विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याची कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? प्रवास लाभदायक ठरेल का? नशिबाची साथ तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा देईल का? यासाठी सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे पंधरवड्याचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा संतुलन, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेला संभ्रम दूर होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील तर काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील आणि तुमच्या कामाचे कौतुकही होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्याने मानसिक समाधान वाढेल. आर्थिक बाबतीत शिस्त आणि नियोजन ठेवले तर अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल आणि मनाला शांतता लाभेल. या पंधरवड्यात संयम, समतोल आणि सकारात्मक विचार हेच तुमच्या यशाचे मुख्य आधार ठरतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमच्यावर विश्वास अधिक वाढेल. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली बढती, पगारवाढ किंवा नवीन पदाची चर्चा सुरू होऊ शकते. सरकारी, बँकिंग, कायदा, कला, मीडिया, फॅशन डिझाईन आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि विस्ताराच्या संधी मिळतील. भागीदारीच्या व्यवसायात परस्पर विश्वास टिकवणे आवश्यक राहील. कोणतेही कागदपत्र किंवा करार न वाचता स्वाक्षरी करू नका. प्रतिस्पर्धी सक्रिय राहतील पण तुमचे नियोजन आणि अनुभव तुम्हाला पुढे नेईल. परदेशाशी संबंधित कामांमध्येही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. महिन्याच्या शेवटी एखादी मोठी व्यावसायिक संधी मिळाल्याने भविष्यासाठी नवीन दिशा मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा समाधानकारक ठरेल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे आणि पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळेल. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चही वाढू देऊ नका. घरातील काही आवश्यक वस्तूंवर किंवा शुभकार्यासाठी खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा. शेअर बाजार किंवा जोखमीच्या योजनांमध्ये घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्याने मानसिक ताण कमी होईल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. मित्र किंवा नातेवाईकांना मोठी रक्कम उधार देताना सावधगिरी बाळगा. महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत झाल्याचे जाणवेल आणि नवीन आर्थिक योजना सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण प्रेम, जिव्हाळा आणि समजूतदारपणाने भरलेले राहील. घरातील जुने मतभेद दूर होऊन सर्वांमध्ये पुन्हा एकोपा निर्माण होईल. पालकांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखादा शुभ समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक मेळावा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी पुन्हा संपर्क वाढेल. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या सल्ल्याने घेतला जाईल. तुमच्या शांत आणि समंजस स्वभावामुळे तणावपूर्ण परिस्थितीही सहज हाताळता येईल. कुटुंबासाठी वेळ काढल्याने नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. या काळात घरातील वातावरण सकारात्मक आणि समाधानकारक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जोडीदारासोबतचा संवाद अधिक मोकळा आणि विश्वासपूर्ण होईल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास वैवाहिक जीवन अधिक सुंदर बनेल. काही दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होतील. एकत्र प्रवास किंवा एखादा खास कार्यक्रम नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. कुटुंबाच्या संमतीने विवाहाची चर्चा पुढे सरकू शकते. संशय, राग किंवा हट्टीपणा टाळल्यास नाते अधिक मजबूत होईल. प्रेमात प्रामाणिकपणा आणि संयम राखल्याने भविष्यातील नातेसंबंध अधिक स्थिर होतील. महिन्याच्या शेवटी आनंददायी क्षण अनुभवायला मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला असला तरी कामाचा ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक राहील. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्या. बाहेरील तिखट आणि तेलकट पदार्थ कमी खा. भरपूर पाणी प्या. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक शांतता लाभेल.
रक्तदाब, साखर किंवा सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी नियमित तपासणी करावी. महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. लहान-सहान त्रास दुर्लक्षित करू नका. सकारात्मक विचार आणि शिस्तबद्ध दिनचर्या यामुळे संपूर्ण पंधरवडा उत्साहात जाईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायी आणि यशस्वी ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. प्रोजेक्ट, मुलाखत किंवा सादरीकरणात तुमची कामगिरी प्रभावी राहील. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश नक्की मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील मोठ्या यशाचा पाया या काळात तयार होईल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास अचानक ठरतील, पण ते लाभदायक ठरतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळेल. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करा. भाग्याची साथ मिळाल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन संधींचा स्वीकार करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा यशस्वी प्रवास तुमचा आनंद द्विगुणित करेल. उपाय. दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. सुगंधी पांढरी फुले अर्पण करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तूळ राशीसाठी हा पंधरवडा संतुलित विचार, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मोठी प्रगती साधण्याचा काळ ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल, त्यामुळे नवीन संधी तुमच्याकडे स्वतःहून येऊ शकतात. आर्थिक व्यवहारात शिस्त राखल्यामुळे भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराची साथ आणि मित्रांचे सहकार्य यामुळे मानसिक समाधान वाढेल. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार तुम्हाला ऊर्जावान ठेवतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. कोणत्याही परिस्थितीत संयम न सोडता पुढे जात राहिलात तर जुलैच्या अखेरीस तुमच्या अनेक इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. धन्यवाद.